टिपू सुलतानवरून राज्यभरामध्ये भाजपचं आंदोलन, नागपूर, अहिल्यानगर, मालेगाव, मुंबईत निषेध आंदोलन, तर पुण्यामध्ये आंदोलनादरम्यान काँग्रेस भाजप आमने सामने, दगडफेकीत कार्यकर्ते जखमी. विरोधी पक्षांच्या पिछेहाटीस फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणं चुकीचं, तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वाचं यापुढे महाराष्ट्रात टिकेल, सामनामधून राऊतांचा ठाकरे बंधूंच्या कार्यपद्धतीवरून सल्ला. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर विमानात मोठा स्फोट, नवा व्हिडिओ समोर, तर डीजीसीएचा आता वैमानिकांच्या मद्य चाचणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय. महापालिका निवडणुकीनंतरही गणेश नाईक आणि श्रीकांत शिंदेंमध्ये वाद धुमसतात. वयावरून टीका करणाऱ्या श्रीकांत शिंदेंना गणेश नाईकांचा इशारा, तर नाईकांनी लोकसभा लढून दाखवावं, श्रीकांत शिंदेंचं आव्हान. धाराशिव जिल्हा परिषदेतील अध्यक्ष उपाध्यक्ष पदावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच, शिवसेनेकडून भाजपला 2.5 वर्षांचा फॉर्म्युला, फडणवीस आणि शिंदे लवकरच निर्णय घेणार. मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं, 5 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, दुर्घटनेच्या तपासासाठी MMRDA कडून पथकाची स्थापना. एटीएसची राज्यामध्ये 21 ठिकाणी छापेमारी, अहिल्यानगर, यवतमाळच्या उमरखेड, त्याबरोबरच पुसदमध्ये कारवाई, अहिल्यानगरमधील तलवारी आणि आक्षेपार्ह कागदपत्र हस्तगत. 2020 विश्वचषकाच्या काल झालेल्या महामुकाबल्यात भारताचा दणदणीत विजय, पाकिस्तानचा डाव अवघ्या 114 धावांमध्ये संपुष्टात, टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आणि हेडलाईन्स नंतर